हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत चटण्या। मी 3 प्रकारच्या चटण्या बनवणार आहे। पहिली आहे इथे जवसची चटणी, त्यानंतर इथे मी मुरिंगा ज्याला आपण शेवग्याच्या शेंगाची पानं म्हणतो त्याची चटणी करणार आहोत आणि त्यानंतर आहेत काळे तीळ। त्यासाठी मी इथे लाल तिखट, हळद, मीठ, सोललेला एकीकडे लसूण घेतला आणि न सोललेला सुद्धा मी इथे घेतलाय। त्यानंतर इथे शेंगदाणे घेतलेत, फुटाणे, सुकं खोबरं, मूग डाळ, उडीद डाळ, लाल सुक्या मिरच्या घेतल्यात, धने घेतलेत, जिरं, पांढरे तीळ, छोटा तुकडा गुळाचा घेतलाय, हरभरा डाळ आणि ते मेथीदाणे मी घेतलेत आणि शेंगदाणे। आपल्याला पहिल्यांदा ही शेवग्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि शेवग्याची पानं आणि जो हा जवस घेतला आणि मी काळे तीळ घेतलेत ते आपल्याला सेपरेट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। ते मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवेन। इथे मी शेवग्याची पानं भाजून घेणार आहे। आता ती चांगली परतून घ्यायची आहेत आपल्याला। व्यवस्थित भाजून झाली। शेवग्याची पानांची चटणी बनवतोय तर आपण त्याचीच पहिल्यांदा रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये सुकं खोबरं, सोललेला लसूण, शेंगदाणे, जिरं, उडीद डाळ, लाल मिरच्या, उडीद डाळ आणि हे हरभरा डाळ घातली मी मगाशी मूग डाळ घातली होती। भाजून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला चवीपुरता लाल तिखट, मीठ आणि हळद घालून हे आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। शेवग्याच्या पानांची चटणी मी वाटून घेतली आणि आपली चटणी तयार आहे। आता आपण बनवते काळ्या तिळांची चटणी। तीळ व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। चांगले भाजले की त्यात आपल्याला धने ॲड करायचे आहेत, लसूण, जिरं, लाल तिखट, मीठ। व्यवस्थित भाजलेलं मिश्रण आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आपली तिळाची चटणी सुद्धा वाटून झाली आणि ती तयार आहे। तिळाची चटणी आपण आपली शेवटची चटणी बनवतोय, जवस चटणी। आपल्याला जवस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यावर ते सेपरेट आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तसं वाटून घेतलंय तर जवसच्या चटणीमध्ये आता आपण ज्या गोष्टी ॲड करणार आहोत त्याही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। लसूण, लाल मिरच्या, दाणे, तीळ आणि जिरं, तुकडा गुळाचा। तर तुम्ही कढीपत्ताही याच्यामध्ये घालू शकता। खरं तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी स्किप केला आहे। शक्यतो तुम्ही ह्याच्यात वापरलं तर त्याची चव अजून जरा चांगली लागेल। व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। आपल्या तिन्ही प्रकारच्या चटण्या तयार आहेत। तुम्ही या कशासोबतही सर्व करू शकता, भाकरी, भात, चपाती। मी खूप दिवसानंतर मी रेसिपीचा व्हिडिओ केला आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। थँक्यू।